नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजची जी काही महत्त्वपूर्ण योजना असणार आहे ती आपल्या नवीन यूथसाठी, नवीन व्यक्तींसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की मित्रांनो, जो त्याच्या जीवनातला पहिला जॉब करतोय, नोकरी करतोय, त्याच्यासाठी योजना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की यासाठी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार, आता तुम्ही जर तुमचा पहिला जॉब करत असाल, पहिला फ्रेशर म्हणून पहिला जॉब करत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार ₹15,000 पर्यंत आर्थिक अनुदान, आर्थिक लाभ इथे देत आहे. तर ते कशाप्रकारे, त्याचबद्दलची टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चल तर याबद्दल मी एक महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने EPF अंतर्गत जे काय आपलं एम्प्लॉयमेंट फंड जे काय आहे, त्या अंतर्गत मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जे व्यक्ती, जे विद्यार्थी त्यांचा स्वतःचा पहिला जॉब सुरू करतील, पहिला जॉब करतील, त्यांना आता महाराष्ट्र सरकार ₹15,000 ते देणार आहे. ते कशाप्रकारे, तर जे काही आपली कर्मचारी भविष्य निधी संघटना असणार आहे, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन असणार आहे, त्यांना आता एक महत्त्वाची योजना सुरू केलेली, ज्या अंतर्गत जो पण व्यक्ती, जो पण विद्यार्थी त्याचा जीवनातली पहिली नोकरी करेल, जो बी नोकरी करेल, त्याला आता त्याचा ₹15,000 लाभ इथे देण्यात येणार आहे. त्यामध्ये नोकरीला ₹15,000 इथे भेटणार आहेत. आता ही जी काही महत्त्वपूर्ण योजना असणार आहे, या योजनेचं नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंकेड इन्सेंटिव्ह, म्हणजेच ELI स्कीम, असं या योजनेचं नाव इथे असणार आहे. 1 ऑगस्टपासून या योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे. 1 ऑगस्टपासून ही नवीन योजना इथे राबविण्यात येत आहे. ही जी काही योजना ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांच्यामार्फत राबविण्यात जाणार आहे. ज्यामध्ये आता इन्सेंटिव्ह फर्स्ट टाईम एम्प्लॉई, जो काही फर्स्ट टाईम एम्प्लॉई असणार आहे, फर्स्ट टाईम एम्प्लॉय होणार आहे, त्याला आता ₹15,000 पर्यंतचा लाभ इथे देण्यात येणार आहे. ₹15,000 इथे भेटणार आहे. नोकरीला लागा आणि ₹15,000 मिळवा, ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्टपासून सुरू केलेली आहे. जी या योजनेची व्हॅलिडिटी 1 ऑगस्ट ते 2025 पासून ते 31 जुलै 2027 पर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 2 वर्षाचा कालावधी या योजनेचा इथे असणार आहे. तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा. नोकरीला लागायचं आहे, तर या नोकरीला लागल्यानंतर जे काही तुमचा पहिला जॉब असणार आहे, नोकरीला लागल्यानंतर 1 ऑगस्ट 2025 पासून इथून पुढे जेव्हा पण तुमचा पहिला जॉब असेल, तर तुम्हाला इथे ₹15,000 फ्लॅट इन्सेंटिव्ह इथे या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. तो कशाप्रकारे, त्यासाठी काय अटी व शर्ती इथे दिलेल्या आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमचं UANमध्ये रजिस्टर करणे आवश्यक आहे. म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 नंतर ज्यांची पण नोंदणी, ज्यांचं पण रजिस्ट्रेशन UANसाठी होईल, त्यांना या ₹15,000 लाभ इथे देण्यात येणार आहे. सरळ सरळ जे पण व्यक्तींचं, ज्या पण विद्यार्थ्यांचं नवीन PF अकाउंट 1 ऑगस्ट 2025 नंतर ओपन होईल, क्रिएट होईल, जनरेट होईल, अशाच विद्यार्थ्यांना, व्यक्तींना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे. नोकरीला लागा आणि ₹15,000 लाभ इथे तुम्हाला इथे भेटणार आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर लगेच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे. 2 टप्प्यामध्ये तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे. पहिला टप्पा म्हणजे तुम्हाला जो पण ऑर्गनायझेशनमध्ये जॉब लागलेला आहे, त्या ठिकाणी कमीत कमी 6 महिने थांबायचे. 6 महिने थांबल्यानंतर पहिला टप्पा 6 महिन्यानंतर तुम्हाला भेटणार ₹7,500, जो की तुमच्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने. आणि जो काही दुसरा हप्ता असणार आहे ₹7,500, म्हणजे टोटल ₹15,000 जो काही हप्ता असणार आहे, ₹7,500 हप्ता केव्हा भेटेल, जेव्हा तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये 12 महिने कंप्लीट करशाल. म्हणजे 12 महिने तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कंपनीमध्ये काम करशाल, तेव्हा 12 महिन्यानंतर तुम्हाला उर्वरित जो काही ₹7,500 हप्ता असेल, तो तुमच्या अकाउंटमध्ये, प्रॉव्हिडंट फंडमध्ये, PF अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण योजना EPFO यांच्या अंतर्गत राबविल्या जाणार आहे. नोकरीला लागा आणि ₹15,000 मिळवा, 1 ऑगस्टपासून ही नवीन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. ज्या योजनेचं नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंकेड इन्सेंटिव्ह स्कीम. नक्की मित्रांनो, जे काही नवीन विद्यार्थी, नवीन व्यक्ती असणार आहे, त्यांनी स्वतःचं एक नवीन PF अकाउंट ओपन करावं, त्यांची एक भविष्य निधी जमा करावं, त्याचं प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची योजना राबविली, ज्या अंतर्गत इलिजिबिलिटी जसे की तुम्ही पाहिलेली आहे. यासाठी तुमचा 1 ऑगस्ट 2025 नंतर पहिला जॉब लागणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुमचं स्वतःचं नवीन UAN अकाउंट क्रिएट झालेलं असणे आवश्यक आहे. अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे.